आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सावलीचा चष्मा नसला याला काहीच दिसत नाही ना। आता बघ गंमत। तारा मॅडम, हे काय करता तुम्ही? अगं सगळी कामं तूच करणार आहेस का? मला पण करू देत ना। अहो पण तुम्हाला या कामांची सवय नाहीये, त्या मी करते। पण मला लावावी लागेल ना। हा अहो मी खरं सांगते, मी करते द्या। अगं सॉरी सॉरी सावली, तुला लागलं का? बघितलं म्हणून मी काम नाही करत। काही काम करायला घेतली ना की सत्यानाश होतो। जाऊ दे, तूच कर बाई, हे घे। तारा मॅडम, तारा मॅडम, तारा मॅडम, चष्मा। सावली, काय काय होतीस तू? ते चष्मा हरवला नाही माहित। काय झालं? मी अख्ख्या टेरेसवर तो चष्मा शोधला, कुठेच सापडला नाही। हवेत गायब झाला बहुतेक। ते आपण सीसीटीव्ही फुटेज चेक करायचे का? टेरेसवर सीसीटीव्ही आहे? बबलू, जरा तरी सेन्सिबल बोल। टेरेसवर सीसीटीव्ही कॅमेरा लावलाय का आपण? आणि मी काय म्हणतो, चष्मा हरवलाय ना, मग नवीन घेऊया। ते कॉन्टॅक्ट लेन्सेस ते अर्जंट बेसिसवर मिळतात। नाही नको, मला त्याची सवय नाहीये। मला चष्माच पाहिजे। सावली, अगं सवय बदल ना। मग लेन्स घेऊ आपण। लेन्स लावणं पण सोपं आहे आणि खूप फायदे आहेत लेन्सचे। सारंग सर, मला चष्मा पाहिजे। काय चष्मा पाहिजे? काय ते सतत आपलं बॅटरी लावून फिरायचं? तारा, तू आज जे काही केलंस त्यामुळे त्या मुलीच्या जीवाला काही झालं असतं तर? नाही वहिनी, मी खरंच काही नाही केलं। काही कसं नाही केलंस तारा? तुला काय वाटतं तू काहीही करशील आणि कोणाला काहीच कळणार नाही? तारा, या घरात मी तुझ्या आधीपासून आहे। माझं या घराच्या कोपऱ्या कोपऱ्यावर लक्ष असतं, पण तू माझ्या जवळची आहेस म्हणून मी तुला काहीही बोलले नाही। पण एक गोष्ट लक्षात ठेव, कोणाच्याही जीवावर बेतेल असं काहीही करू नकोस। हो वहिनी, बरोबर आहे तुमचं, पण खरंच मला ना फक्त तिचा चष्मा काढून तिला त्रास द्यायचा होता। ती बावळट मुलगी, काहीच कळत नाही तिला।
मूर्ख एक नंबरची. खरंय मूर्खच आहे ती इडियट. वहिनी तुम्ही हे कोणाला सांगणार तर नाही ना? छे ग, यू आर माय फ्रेंड. कसं सांगणार कोणाला? मैत्रिणीचं सिक्रेट कोणी कोणाला सांगतं का? काहीतरी एक सांगू, मला पण मजा आली. तुम्हाला एक विचारू का? जेव्हा मी आणि सोहम पळून जाऊन या घरात म्हणजे लग्न करून या घरात आलो होतो तेव्हा तुमचा आणि अस्मीचा आम्हाला विरोध होता ना? हा म्हणजे तेव्हा आपली इतकी ओळख नव्हती, मी तुला फारशी ओळखत नव्हते. बट नाव वी आर बेस्ट फ्रेंड्स. मी एक विचारू, म्हणजे तू माझ्याबद्दल काय विचार करायचीस? अगदी खरं खरं सांगू का? किती वेळा सांगू, वी आर फ्रेंड्स. फ्रेंड्समध्ये सगळं चालतं. बिंदास बोल. मी जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला बघितलं होतं ना तेव्हा मला असं वाटलं होतं की तुम्हीच एक नंबरच्या बिंडोक आणि नालायक आहात. तेव्हा वाटायचं. सॉरी. आणि जेव्हा मी या घरात आले होते ना तेव्हा मी ठरवलंच होतं की सगळ्यात आधी तुमचाच काटा काढून टाकायचा. पण तुम्ही तर माझ्या साईडचे निघालात. तुम्ही चांगले आहात वहिनी, खूप चांगले आहात. आहे ना मी चांगली? हो ना, नाहीतर मला या घरात येऊन 2-2 जणींचा काटा काढावा लागला असता. शेवटी आहे तर त्या भैरवीचीच मुलगी, तिच्याच इतकी बिंडोक. सावली, आय एम रिअली सॉरी. खरंच मी जाणून बुजून नाही बोललोय. गमती गमतीत बोललो मी, पण खरंच माझं चुकलं. आय एम रिअली सॉरी. पण खरं सांगू तुला, चष्म्यामध्ये खूप सुंदर दिसतेस. मला लहानपणापासून सगळ्यांनी चष्म्यावरून चिडवलंय, पण मला नाही दिसत नी का माझी काय चूक आहे? विठ्ठलाने सगळ्यांना सारखं बनवलं नाहीये ना. सगळे वेगळे असतात. कुणी ताकदवर असतो, कुणी कमजोर असतो, कुणी खूप हुशार असतो, कुणी बुद्धीने खूप कमजोर असतो. या जगात माझ्यासारख्या कित्येक मुली असतील ज्यांना अशा नावाने चिडवलं जात असेल. बोलणारा बोलून जातो, पण त्यांना समोरच्याला किती दुःख होते नाही कळत त्यांना. आणि इतरांचं नाही वाटत, मला त्यांची सवय झाली आहे. पण तुम्ही बोललात तसं जास्त वाईट वाटत. खरंच सॉरी. यापुढे असं नाही बोलणार. कुणाच्या कमीपणावर बोलणं खरंच चुकीची गोष्ट आहे. माझ्याकडून चूक झाली सावल्या, खरंच. माझ्यासाठी ती गंमत होती, पण जर ती गोष्ट तू लहानपणापासून तुझ्याबद्दल ऐकत आली असती तर खरंच तुझ्या मनाला लागू शकतं ती गोष्ट. याचा विचार करायला हवा होता मी. आय एम रिअली सॉरी सावली, खरंच सॉरी.